श्लोक 17. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च. अर्थ: मी जगाची माता, पिता, धारणकर्ता, पितामह, ज्ञेय वस्तू, पवित्र वस्तू, ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद सुद्धा आहे. विवरण: परमेश्वर या जगताचा माता पिता आहे, कारण तोच सर्व गोष्टींचा निर्माता आहे. तोच सर्वांचे धारण आणि पोषण सुद्धा करतो, म्हणून तो धाता. पितामह लाड कौतुक करणारा असतो, सांभाळतो. ही सर्व कामे परमेश्वर एकटाच करतो. तो सर्वांना जन्म देतो. मातेशिवाय पृथ्वी, सूर्य इत्यादींचा जन्म झालेला आहे. एखाद्याचा पिता मृत्यू पावला तरी त्या बालकाचे पालन पोषण होतच राहते. परमेश्वरच कोणाचे तरी रूपाने उभा राहतो. आपल्याला शकुंतलेची गोष्ट माहिती आहे की विश्वामित्र आणि मेनका यांची ही कन्या, आणि ती जन्माला आल्याबरोबर मेनका ती विश्वामित्रांना देते आणि विश्वामित्र म्हणतात की माझा हिचा काही संबंध नाही, आणि त्या छोट्या मुलीला ते त्या जंगलात सोडून निघून जातात. मेनकासुद्धा निघून जाते आणि तिथे काही काळ काही छोटे पक्षी तिला पाणी वगैरे पाजून जिवंत ठेवण्याचं काम करतात. आणि पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे की कण्व मुनी तिथून जात असतात आणि त्यांनी त्या छोट्या बालिकेला आपलं मानलं, आपली मुलगी मानली आणि तिचं सर्व पुढचं जे काही भरणपोषण पालनपोषण आहे ते त्या कण्व मुनींनी केलं. असे हा जो परमेश्वर आहे तो कुणाच्या तरी रूपाने पिता म्हणून किंवा पालनकर्ता म्हणून प्रत्येकासाठीच उभा राहतो. खरे तर व्यवहारात असणारी ही सर्व नाती अगदी वरवरची आहेत. अंतःकरणात एकच एक नाते जपायला पाहिजे आणि ते म्हणजे फक्त परमेश्वराचे. या जगात कोणतीही गोष्ट जाणली नाही तरी चालेल, पण जाणण्यास योग्य अशा एका परमेश्वराला मात्र प्रत्येकानेच जाणून घ्यायला हवे. आणि असा जाणून घेणाऱ्या माणसालाच ज्ञानी असे म्हणतात. म्हणून तो वेद्य आहे. जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट ईश्वरच आहे. ओंकार तोच आहे. रक्षकाला ओंकार असे म्हणतात. अवती इति ओम. जो सर्वांचे यथायोग्य रीतीने रक्षण करतो तोच ईश्वर. ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद सुद्धा तोच आहे. येथे अथर्ववेदाचा उल्लेख केलेला नाहीये. कदाचित गीता या वेदाचे निर्मितीचे आधी सांगितलेली असेल, किंवा या 3 शब्दांचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत असतील. म्हणूनच या 3 शब्दांच्या पुढे वेद हा शब्द वरील श्लोकात सांगितलेला नाहीये किंवा जोडलेला नाहीये. आता ऋक म्हणजे तेज, साम म्हणजे समानता, यजुष म्हणजे आनंद. या जगातील तेज, समानता, आनंद हे सर्व परमात्माच आहे, कारण खऱ्या अर्थाने या 3ही गोष्टी फक्त एका परमेश्वराजवळच आहेत. ऋग्वेदात सूत्रे आहेत. सु उक्त म्हणजेच सद्वचने. यजुर्वेदात सुकर्म आहे. या दोघांचा परस्पर अत्यंत निकट असा संबंध सांगितला जातो. प्रथम सुविचार उत्पन्न होतो, नंतर सुवचन उच्चारले जाते आणि शेवटी त्यातून सत्कर्म केले जाते. म्हणजेच सुविचाराचेच सत्कर्मात रूपांतर होते. म्हणजेच रूपांतरित वस्तू कितीही असल्या तरी त्या एकच एक आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.